नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत बेसन पिठाची बर्फी। बेसन पिठाची बर्फी बनवण्यासाठी आम्ही ह्या वाटीचं प्रमाण घेतलेले। हे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले, 1 वाटी दूध घेतलेले, 1 वाटी तूप आहे, 1 वाटी साखर आहे आणि प्रमाणानुसार वेलची घेतलेली। आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले, त्याच्यात आपण पाव वाटी तूप टाकून घेणार आहे आणि तूप आपण एक सारखं बेसन पिठाला चोळून घ्यायचे। आज हवा पण खूप सुटलेली, त्याच्यामुळे आमचं पीठ पण उधळते। आपण जितकं चांगल्या प्रकारे मळून घेऊ तेवढं आपलं बर्फी छान होणार आहे। आपण आधी एक हातानेच करायचे, नंतर 2 हातावर चांगलं चोळून घ्यायचे। बघा, बाउलमध्ये जे पीठ घेतलेलं होतं आम्ही ते ट्रेमध्ये घेतोय, कारण बाउलमध्ये आम्हाला मळायला जमेना म्हणून आम्ही आता ट्रेमध्ये काढून घेतलेले। आता आम्ही असं हलक्या हाताने चोळून घेणार आहे हातावर, म्हणजे आपलं पीठ चोळून चोळून एकदम हलकं होईल। बघा, पिठाला तूप चांगल्या प्रकारे चोळून झालेले। आता आपण दूध टाकणार आहे, दूध पण चांगलं चोळून घ्यायचे पिठाला। दूध पण आपण जेवढं तूप टाकलं तेवढंच दूध घेतलेले आपण। बघा, बेसन पिठाला आपण तूप आणि दूध लावून चांगल्या प्रकारे चोळून घेतलेले। आता आपण ते गाळणीने गाळून घेणार आहे। आपण जास्त बारीक पण चाळणी वापरायची नाही, थोडीशी मोठी असली तरी चालेल, पण आपण चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे आपलं पीठ एकदम हलकं होईल। हे बघा, असं पीठ चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे एकदम एकसारखं आपलं बेसन पीठ हलकं तयार होईल। ज्या गाठी राहतात दूध आणि तूप लावल्यानंतर त्या पण मोकळे होऊन जाते, म्हणजे ते पण गाळून एकदम छान तयार होईल पीठ आपलं। हे बघा, आपण कढई ठेवलेली, कढई तापलेली, कढईमध्ये तूप टाकून घेऊ। हे बघा, तूप टाकून झालेले आपलं, तूप गरम झालेले। आता आपण जे पीठ हातावर चोळून घेतलं होतं दूध आणि तूप लावून, ते आपण ते तुपामध्ये टाकून चांगल्या प्रकारे 10 ते 12 मिनिटं भाजून घ्यायचे आपल्याला। बेसन पीठ भाजण्यासाठी आपण तूप टाकलेले। बघा, आता आपलं घट्ट झालेले, जसं जसं आपण ते परतत जाऊ तसं तसं ते पातळ होईल, कारण तूप आपण पूर्ण सुटेपर्यंत 10 ते 15 मिनिटं 10 ते 12 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे छानपैकी। बघा, आपलं पीठ छान प्रकारे भाजून झालेले, कलर पण चेंज झालेला आहे, पातळ झालेले, एकदम मस्त झालेले। आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून परत भाजून घेणार आहे। बघा, कलर पण चेंज झाला आपलं दूध टाकल्यानंतर। हे बघा, आपण आधी दूध टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये ते घट्ट झालेले। आता आपण परत थोडंसं दूध टाकून घेऊया आणि परत एकदा छानपैकी भाजून घेऊ। आपलं बेसन पीठ बघा किती छानपैकी भाजून झालेले, कलर पण छान आलेला आहे। आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊ। पीठ थंड होईपर्यंत आपण आता पाक तयार करून घेणार आहे। पीठ थंड व्हायला ठेवू। आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे, 1 वाटी साखर टाकायची आणि आपण एक तारी पाक बनवणार आहे। आणि आपण आता पूर्ण सारखं चमच्याने हलवत राहायचे, म्हणजे आपली साखर खाली लागणार नाहीये। बघा, आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे। आपण आता तो बघून घेऊ, खरंच नक्की झालाय ना काही नाही। हे बघा, झालेला आहे पाक, छानपैकी तयार झालेला आहे आपला। हे आपल्याला 1 तारीच पाक तयार करायचा आहे, गोळीबंद पाक करायचा नाहीये, कारण गोळीबंद पाक केल्यानंतर कडक होईल आपली बर्फी, म्हणून आपल्याला 1 तारीच पाक करायचा आहे। आता आपण जे मिश्रण ठेवलेलं होतं ते पाकामध्ये टाकून घ्यायचे। पाक आणि आपलं बेसन पीठ पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे, कारण आपलं मिश्रण घट्ट झालं पाहिजे। ते अजून जरा पातळच आहे, थोडंसं घट्ट करून घेऊ। आणि जी वेलची पावडर तयार केलेली होती ती आम्ही टाकून घेतोय, कारण आम्ही थोडीशी साखर टाकलेली त्याच्यामध्ये, वेलची नुसती बारीक होत नव्हती म्हणून वेलची पावडर पण टाकून घेतली।
आपलं किती छान प्रकारे गोळा तयार झालेला आहे. आपण आता बाउल घेतलेला आहे. बाउलला मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काढून घेणार आहे. हे बघा आम्ही तुपाचा हात लावून घेतलेला आहे. तुपाचा हात लावून आम्ही हे मिश्रण तापून घेणार आहे आणि 2 ते 3 तास आम्ही असंच ठेवणार आहे. नंतर त्याच्या वड्या तयार करणार आहे. हे बघा आपण बेसन पिठाची बर्फी तयार केलेली आहे. ती आता आपण 2-3 तास ठेवलेली होती. ती आपण आता वड्या पाडून बघू कशी झाली आहे ती. हे बघा आपलं बर्फीचं मिश्रण छानपैकी तयार झालेले आहे. आपण आता ते कापून घेणार आहे वड्या. हे कडचा भाग आम्ही काढून घेतलेला आहे. आता आम्ही मधोमध चिर देऊन वड्या तयार करून घेणार आहे. हे बघा वड्या अशा चौकोनी तयार करून घ्यायचे आहेत. आधी तुम्हाला मी कापून दाखवते, नंतर काढून घेणार. हे बघा आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत. आपण आता त्या काढून बघू. हे पहा आपल्या वड्या किती छान निघत आहेत. आपण त्या सर्व काढून बाउल ट्रेमध्ये ठेवून घेऊ. हे बघा छान आलेली आहे. आपण सुरीच्या साहाय्याने आपण त्याचे चौकोन तुकडे करून घेतलेले आहेत. ही बघा आम्ही बेसन पिठाची बर्फी तयार केलेली आहे. खूप छान झालेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. टेस्ट पण भारी लागते. आपण पण करून बघू शकतात. ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे. लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी आहे. आपण नक्की करून बघा. आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.